पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातून मन सुन्न करणारी घटना। मृत नवजात बाळाला प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून तब्बल 70 किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या एका कुटुंबाची व्यथा ऐका। अखेर कुटुंबियांनी खासगी वाहनाने अविता यांना खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं, पण तिथेही वेळेत उपचार मिळाले नाहीत आणि नाशिकला हलवलं गेलं। दुर्दैवाने नाशिकला पोहोचण्याआधीच बाळाचा गर्भात मृत्यू झाला आणि इथेच या कुटुंबाची दुसरी मोठी परीक्षा सुरू झाली। रुग्णालयातून घरी परतण्यासाठी कोणतीही रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही। अखेर मृत बाळाला प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून हे कुटुंब परत आपल्या घरी आलं। या प्रकरणावर पालघर आरोग्य विभागानं बाळाचा मृत्यू आणि प्लास्टिकच्या पिशवीत बाळ नेल्याची माहिती नसल्याचं सांगत हात झटकले आहेत। पोटात थोडं चांगलं 12 वाजता गाडी दिली प्रायव्हेट तर नाही होतं मला पडत ठेवू नका ना। पोलीस आलं 2 जण मला मारहाण पडलं गेलो तर सांग बाळ सांग पोटातच गेलाय। नाशिकला 1:30 वाजता कशी तरी सोडवली ती ना ती जाती टाइम तुम्ही गाडी देत नाही तर ते काय तुम्ही आशा येत नाही ते काय काम आहे का? ॲम्ब्युलन्स नाही दिली त्यांनी पिशवीत आणला इथं आणून पण केला। 12 वाजता खासगी वाहनानं त्यांना त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं। त्यानंतर तिथून संध्याकाळी 3-4 वाजता दुपारच्या नंतर त्यांना नाशिकला हलवलं आणि या सर्व वेळेमध्ये जो काही दिरंगाई झाली त्यामुळं त्या लहान बाळाचा त्या ठिकाणी मृत्यू झाला। ते बाळ दगावलं। त्यानंतर त्याचं मृतदेह आणण्यासाठी सुद्धा कुठलीही व्यवस्था शासनाने केली नाही। तिथल्या लोकांनी हलगर्जीपणा दाखवून ते बाळ त्यांच्या ताब्यात दिल्यानंतर त्यांनी नाईलाजास्तव त्यांना पैसे नसल्यामुळे ॲम्ब्युलन्ससाठी त्यांनी ते बाळ पिशवीत घालून बसमध्ये आणण्याचं त्यांच्यावर पाळी आली। त्या जे मृत बाळाची जी माता आहे तिला सुद्धा काल घरी पाठवलं, ती सुद्धा बसने आली, तिलाही ॲम्ब्युलन्स दिली नाही। हा सर्व व्यवस्था कशासाठी आहे? यंत्रणा कशासाठी आहे? एवढ्या गाड्या मागच्या काळामध्ये आपण शासनाला दिलेल्या आहेत। या भागामध्ये प्रत्येक PHCला एक नवीन ॲम्ब्युलन्स आपण दिलेली आहे। असं असताना सर्व व्यवस्था असताना सुद्धा फक्त अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळं या कुटुंबावर ही वेळ आलेली आहे आणि अतिशय दुःखदायक हा सर्व प्रकार या ठिकाणी घडलाय। माणुसकीला कायम फासणारी गोष्ट आहे, याचा निषेध करावा तेवढा कमी आहे। संबंधितांना कडक कारवाई करावी अशी मागणी या निमित्ताने मी करतो। राज्याचे रोहित पवार साहेबांनी सुद्धा ही दखल घेतलेली आहे। त्या कुटुंबाबरोबर त्यांनी सांत्वना करण्यासाठीच्या सर्व बाकीची व्यवस्था आम्हाला करायला सांगितलेली आहे। परंतु शासन नेहमीच मागच्या 7 महिन्यामध्ये 4थी-5वी घटना आहे। त्या पालघर जिल्ह्यामधला एकंदर आरोग्य यंत्रणा हीच व्हेंटिलेटर आहे असं म्हणण्याची वेळ आलेली। त्याचबरोबर त्याला पोलिसांनी मारहाण केली। आपल्या पत्नीला वेळेत उपचार करावा म्हणून त्यांनी तिथे आरडाओरडा केला असेल तर तिला लवकर तिला त्रास होतोय, एखाद्या पती आपल्या पत्नीबद्दल ही गवाया करत होता तेव्हा तिथल्या डॉक्टरांनी पोलिसांना पाचारण केलं आणि 2 पोलिसांनी येऊन याला मारहाण केली तिच्या नवऱ्याला, मिस्टरांना। ही कुठली पद्धत आहे? म्हणजे काय अनागोंदीपणा चालला या भागामध्ये? अतिशय निंदनीय असा हा प्रकार आहे आणि संबंधित कडक कारवाई करावी अशी मागणी या निमित्ताने करतो। ज्या पोलिसांनी मारहाण केली त्यांच्यावर सुद्धा कारवाई करावी। पोलीस अधीक्षकांना त्यासाठी पत्र देणार आहे। त्यांना विनंती करणार की त्या लोकांना ताबडतोब निलंबित करून त्या अशा पद्धतीने जर सरकार लोकांशी वागलं तर न्याय कोणाकडे मागायचा हा प्रश्न निर्माण झालेला असल्यामुळे त्या ठिकाणी अतिशय कडक आणि कठोर कारवाई यांनी कोणी जे हलगर्जीपणा या प्रकरणात केला त्यांच्यावर करावी अशी मागणी मी सरकारकडे करतो। 6 वाजता ती गाडी घेऊन ते नाशिकला पोहोचली। साधारणतः 8 वाजता ती नाशिकला पोहोचली व 10:40 तिची प्रसूती झाली व प्रसूती झाल्यानंतर मृत बाळ मुलगी होती व 1.6 किलोग्रामचं बाळ ते बाळाचं म्हणजे मृत बाळ जन्माला आलं व जन्माला ती नाशिकला सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी होती। तिथून मग आम्हाला असं कळतं की त्यांना सेवावाहिका किंवा कुठली न मिळाल्यामुळे ते अर्भक बाळाला घेऊन संबंधित पालक हे बसनी मोखाडा येथे वापस त्यांच्या मूळ गावी आले। ही घटना केवळ एका कुटुंबाची नाही तर संपूर्ण आदिवासी भागातील आरोग्य यंत्रणेचा खालावलेल्या स्थितीचं विदारक चित्र आहे। प्रश्न हाच, आता तरी प्रशासन जागं होणार का? या दुःखद घटनेवर तुमचं काय मत आहे? आरोग्य व्यवस्थेतील या हलगर्जीपणाविरोधात आवाज उठवायला हवा की नाही? तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये जरूर कळवा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।